लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आला नाही या 5 कारणांमुळे आणि जर तुम्ही हे केले तर तुमचा हप्ता लगेचच्या लगेच येऊन जाईल। नमस्कार, मी तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अजूनही पैसे नसते आली तर लाडकी बहीण योजना हप्ता नाही आला, पैसे जमा झाले नाही या 5 कारणांमुळे हे समोर येत आहेत। हे 5 कारण, पण या 5 कारणांना पाहण्याआधी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायचं आणि तुम्ही हे करत नाही त्यामुळे तुमचे जे आहे ते पैसे लवकर येत नाहीत, कारण तुमच्या पैसे अपडेट लवकर येत नाही। चला पाहूया आपली अपडेट काय सांगते। लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता अपडेट, एक हप्ता 1 रुपया नाही मिळाला, म्हणजेच की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ह होऊनही एकही चुकी नसून त्यांना एकही रुपया मिळाला नाहीये। लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता अपडेट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेला आहे। तरी पण काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही। महिलांचे अर्ज मंजूर आहे, केवायसी पूर्ण आहे, आधार कार्ड लिंक पण आहे व काही महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पात्र झालेले असून पण त्यांना सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही। अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते का आले नाही याबद्दल आपण आज डिटेल मध्ये सांगणार आहेत आणि या पोस्ट मध्ये तुम्हाला सर्व काही ते कळणार आहे। म्हणजेच की सांगायचं हे झालं की तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरला आहे व तो अप्रूव्ह आहे व त्यानंतर साऱ्या केवायसी आधार कार्ड लिंक सर्व आहे, तरी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अजून पैसे का नाही। पण यामागे अजून एक कारण आहे। तुम्हाला वाटतं की तुमच्या बँक खात्याची केवायसी झाली आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, ते एकदा चेक करून घ्या, कारण ते नसेल तर तुमचे पैसे जे आहेत ते मध्येच अटकून जातील। इतक्या महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा फायदा। लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डे, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची जी डेट होती ती इन्स्टॉलही झाली होती आणि त्याचे पैसेही बऱ्याचशा महिलांना मिळालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2,44,00,000 महिलांना अर्ज दाखल केलेला आहे, अशी माहिती व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांनी दिलेली आहे। त्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा विशेष हप्ता मिळाला आहे, अशा महिलांना आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। यावरून तुम्हाला कळालंच असेल की थोड्या तडक्या महिलांना जो आहे तो हप्ता मिळणार नाहीये। बऱ्याचशा महिलांना हप्ता द्यायचा आहे, म्हणून त्यामुळे काही महिलांना जो लेट आहे तो होत आहे। तुम्ही काळजी करू नका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचा अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पात्र झाले होते अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 4,500 रुपये 4,500 रुपये एकूण 3 महिन्याचे हप्ता सरकारद्वारे आधार डेबिट लिंक असलेल्या बँक खात्यांवर करण्यात येणार होता आणि तो झालेला आहे। तसेच ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात 3,000 रुपये मिळणार होते त्यांना ते 3,000 रुपये सप्टेंबर महिन्यात मिळाले होते आणि त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपयेही मिळाले होते। म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये जे होते ती जमा होणार होते, पण काही महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झालेला नाहीये। पण ते पैसे जमा होण्यासाठी मोठी अडचण होती की तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक पाहिजे व मोबाईल नंबरही तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे। असे नसल्यास तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तुम्ही पाहू शकता की तुमच्या आजूबाजूच्या महिलांचे दुसऱ्या अकाउंट नंबरला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या दुसऱ्या अकाउंट मध्ये त्यांचे पैसे गेले असतील। तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता। तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन तुमचं जे अकाउंट आहे त्याला एकदा चेक करून घ्या आणि बँक मध्ये गेल्यावर त्यांना विचारा की आमच्या बँकेच्या अकाउंटला आमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे का नाही, आणि जर दोन्ही असेल तर टेन्शन नका घेऊ। फक्त गोष्ट इथं होती ती फक्त आधार कार्डची। आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर सगळे पैसे तुम्हाला येऊन जातील, टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आणि जर नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून टाका। लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्राप्त झाले तरी पण हप्ता न मिळण्याचे कारण, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे पण आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आला नाही, याबद्दलची काही कारणे जी आहेत ते आपल्याला खाली दिलेले आहेत, ते आपण सविस्तररित्या पाहूया। पण त्याआधी जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो नसेल केलं तर काय करता यार, करून टाका। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही काही चुकीची कागदपत्रे जी आहे ती अपलोड केलेली आहे, त्यामुळे तुमचा जो अर्ज आहे तो रिसबमिट साठी परत पाठवलेला आहे। जर असं झालं असेल तर तुम्हाला लेट होऊन या महिन्यात फक्त 4 ते 5 दिवसाचा जो वेट आहे तो होणार आहे। त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर तुमचा दुसराच काहीतरी प्रॉब्लेम असणार। त्यानंतर तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करून पाठवला आहे, तो अर्ज आता पेंडिंग मध्ये आहे, तो मंजूरही झालेला नाही। असं अजूनही जर तुम्ही स्टार्टिंग मध्ये फॉर्म भरला होता ज्यांच्या बँक अकाउंटला असे अजूनही दाखवत आहे तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येण्याचं जरा अवघड आहे। तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाचे स्टेटस मंजूर झालेले असावे, म्हणजेच की तुमचा अर्ज मंजूर झालेला असावा। जर तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला असेल तरी म्हणतात की आमचे पैसे काय आहे ना, तुमच्या आधार कार्ड डेबिट कार्डचे लिंक स्टेटस आतापर्यंत ऍक्टिव्हेट नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा
हप्ता मिळणार नाही. आता तुम्ही म्हणता हे काय, जर तुमचं बँक अकाउंट जर बंद पडलेलं असेल बऱ्याच दिवसांचं तर त्याच्यावरही प्रॉब्लेम होऊ शकते. आणि जर तुमच्या आधार कार्डला दुसऱ्या बँकेचे पासबुक जे आहे ते लॉग इन वर लिंक असेल तर तुमच्या बँकेत पैसे येण्याचंही जरासा अवघड आहे. हे तर तुम्हाला सर्व समजलेच असेल. सर्व काही बरोबर असूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला अजून का नाही आले? काही महिलांची तक्रार आहे की आमच्या सर्व व्यवस्थित अर्ज मंजूर आहे तरी पण आमच्या जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते आले नाही. लाडक्या बहिणींची सर्व कागदपत्रे व सर्व फॉर्म बरोबर असूनही त्यांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे न आल्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप मोठासा आक्रोश आहे. याचं मुख्य कारण असं आहे की शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी अपुरा पडलेला आहे किंवा तांत्रिक अडचणींमुळे तो जो आहे तो कमी पडलेला आहे, म्हणून तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले नाहीये. म्हणजे सांगायचे झाले की लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आला होता तो कमी पडलेला आहे आणि त्याचमुळे तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे आलेच नाही. जसा तो निधी वाढेल तसंच तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे येऊन जातील. जर आजच्या त्याला बस तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.